नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे हॅव टू. नाव काय आहे टॉपिकचं? हॅव टू. लक्ष द्या बोर्डाकडे. हॅव टू. कालच्या लेक्चर मध्ये आपण वन टू टॉपिक बघितलेला आहे. वन टू पाठीमागे. आता आज आपल्याला बघायचं हॅव टू. हॅव टू याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं की सब्जेक्टला डॉट डॉट करावं लागतं. सब्जेक्टला डॉट डॉट करावं लागतं. ओके. हॅव टू टॉपिक आपण केव्हा वापरतो? ओके. ऑब्लिगेशन म्हणजे एखादं बंधन आहे आपल्यावरती, बंधन आहे, ती गोष्ट आपल्याला करावीच लागते. ओके. तेव्हा हे सांगण्यासाठी आपल्याला काय करायचं, हा टॉपिकचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल आपण बघा, मला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. मला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. आपली इच्छा असते का 5 वाजता उठण्याची? नसते, पण बंधन आहे तरी पण आपल्याला उठावं लागतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडत आहे तरी पण ती आपल्याला करावी लागत आहे. बरोबर आहे. तेव्हा आपल्याला काय करायचं, हा टॉपिक वापरायचा. मला दररोज क्लासला यावं लागतं. इच्छा नसते तरी क्लासला यावं लागतं. बरोबर आहे नाही? बरोबर आहे नाही? हा. आणि मला क्लासमध्ये इंग्रजीमध्ये बोलावं लागतं. आपली इच्छा असते का? नसते तरी इंग्रजी बोलावं लागतं. आई वडिलांनी सांगितलं इंग्रजी शिकायचं तुला. नाही, स्पोकन जर इंग्लिश शिकलास तर पुढे भविष्यात तुझं असं सांगितलं. बरोबर आहे की नाही? समजतंय? तर मग तेव्हा म्हणायचं तुम्हाला, मला इंग्रजीमध्ये बोलावं लागतं. आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश. मला तेथे जावं लागतं. आय हॅव टू गो देअर. मला दररोज अभ्यास करावा लागतो. आय हॅव टू स्टडी डेली. समजतंय? मला 5 वाजता उठावं लागतं. आय हॅव टू गेट अप ॲट 5 o'clock. समजतंय? तेव्हा तुम्हाला काय करायचं, हा टॉपिक वापरायचं. हॅव टू समजलंय कधी वापरायचं? ओके. आपण आता काय करूया, यामध्ये वाक्यरचना पाहूया, जे की 6 प्रकार आपण स्पोकन इंग्लिश मध्ये बघणार आहे. त्या 6 प्रकारच्या वाक्यरचना हॅव टू मधून आपण बघूया. पहिला प्रकार आपला कोणता आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. क्लियर आहे? चला पाहूयात. आपण बोलायचं नाही कोणच. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याला मराठीमध्ये म्हणायचं होकारार्थी वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. यस प्लस हॅव टू प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू वापरा. हॅव टू किंवा हॅज टू वापरायचं. प्लस V1 प्लस O प्लस RS आणि प्लस. ओके. सब्जेक्ट हॅव टू ऑब्लिक हॅज टू. हॅज टू कधी वापरायचं माहितीये? जर करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर ते पुरुषी एकवचनी, जर करता असेल तर हॅज टू वापरायचं. ओके. ही शी इट आणि एखादं नाव असेल तर हॅज टू वापरा. बाकी V1 क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि RS. क्लियर आहे सर्वांना? ओके. चल आता आपण वाक्यरचना बघूया. यामध्ये वाक्य आहे आय हॅव टू गो. मला जावं लागतं. मराठीमध्ये काय होईल? मला जावं लागतं. आय हॅव टू गो. मला जावं लागतं. मला जावं लागतं. पुढे यू हॅव टू गो. यू हॅव टू गो. तुम्हाला जावं लागतं. बरोबर आहे. वी हॅव टू गो. वी हॅव टू गो. आम्हाला जावं लागतं. ही हॅज टू. ही हॅज टू गो. त्याला जावं लागतं. शी हॅज टू गो. शी हॅज टू गो. तिला जावं लागतं. इट हॅज टू गो. इट हॅज टू गो. त्याला जावं लागतं. दे हॅव टू गो. दे हॅव टू गो. त्यांना जावं लागतं. राहुल हॅज टू गो. राहुलला जावं लागतं. आपण बघा हॅज टू कुठं वापरलंय? ही शी इट आणि राहुल यासाठी आपण काय केलंय? हॅज टू चा वापर केलाय. फॉर्म्युला समजलाय? वाक्यरचना समजायले? ओके. मला जावं लागतं. आय हॅव टू गो. तुम्हाला जावं लागतं. यू हॅव टू गो. आम्हाला जावं लागतं. वी हॅव टू गो. त्याला जावं लागतं. ही हॅज टू गो. तिला जावं लागतं. शी हॅज टू गो. त्याला जावं लागतं. इट हॅज टू गो. त्यांना जावं लागतं. दे हॅव टू गो. राहुलला जावं लागतं. राहुल हॅज टू गो. मला दररोज अभ्यास करावा लागतो. आय हॅव टू स्टडी डेली.
तुला दररोज अभ्यास करावा लागतो. यू हॅव टू स्टडी डेली. आम्हाला दररोज अभ्यास करावा लागतो. वी हॅव टू स्टडी डेली. त्याला दररोज अभ्यास करावा लागतो. ही हॅज टू स्टडी डेली. तिला दररोज अभ्यास करावा लागतो. शी हॅज टू स्टडी डेली. त्याला दररोज अभ्यास करावा लागतो. इट हॅज टू स्टडी डेली. त्यांना दररोज अभ्यास करावा लागतो. दे हॅव टू स्टडी डेली. आणि राहुलला दररोज अभ्यास करावा लागतो. राहुल हॅज टू स्टडी डेली. ओके, समजते? या प्रकारचे वाक्यरचना आपल्याला या हॅव टू मध्ये पाहायचं आहे. अफर्मेटिव्ह समजलाय? कळालंय? समजते? मला दररोज लवकर उठावं लागतं. आय हॅव टू गेट अप अर्ली. समजते? ओके, तिला दररोज लवकर उठावं लागतं. शी हॅज टू गेट अप अर्ली. त्याला लवकर उठावं लागतं. ही हॅज टू गेट अप अर्ली. मला दररोज व्यायाम करावा लागतो. आय हॅव टू टेक एक्सरसाइज डेली. त्याला दररोज व्यायाम करावा लागतो. ही हॅज टू टेक एक्सरसाइज डेली. समजलं? या प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? हा टॉपिक वापरायचा आहे. सॉरी, अफर्मेटिव्ह समजलंय सर्वांना? क्लिअर आहे? अफर्मेटिव्ह क्लिअर झालाय? चला तर मग बघूयात आपण आता पुढचा प्रकार, निगेटिव्ह सेंटेन्सेस. चालेल? चला स्टार्ट करूया. चला आपण बघूयात आता निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डोंट ऑब्लिक डझंट प्लस हॅव टू प्लस V1 प्लस O प्लस RS. ओके, चला वाक्यरचना बघूयात आपण यामध्ये. आय डोंट have to get up. I don't have to get up. मला उठावं लागत नाही. I don't have to get up early. असं करूयात आपण. I don't have to get up early. मला लवकर उठावं लागत नाही. मला लवकर उठावं लागत नाही. मला लवकर उठावं लागत नाही. I don't have to get up early. मला लवकर उठावं लागत नाही. You don't have to get up early. You don't have to get up early. You don't have to get up early. पुढे वाक्य आहे You don't have to get up early म्हणजे तुम्हाला लवकर उठावं लागत नाही. पुढे आम्हाला लवकर उठावं लागत नाही. We don't have to get up early. We don't have to get up early. आम्हाला लवकर उठावं लागत नाही. ओके, पुढे he doesn't have to get up early. He doesn't have to get up early. त्याला लवकर उठावं लागत नाही. शे काय प्रश्न होतो? हॅज. इथे हॅज आपण का घेतलो नाही? कारण इथे आपण डझंट घेतलोय. फॉर्म्युला बघा काय म्हणतोय. सब्जेक्ट आहे, डोंट वापरायचं किंवा डझंट वापरायचं. हे डझंट आपला हा जो आहे की डू जे डूलाच आपण एस लावले, त्यामुळे काय इथे हॅज येणारच नाही. डझंट घेतलं आपण हॅवच घ्यायचं आहे. समजतंय? सब्जेक्ट डोंट किंवा डझंट घ्या. हॅव टू घ्यावंच लागेल. V1 ऑब्जेक्ट आर एस. त्याच पद्धतीने इथं शी डझंट येईल. She doesn't have to get up early. तिला लवकर उठावं लागत नाही. It doesn't have to get up early. त्याला लवकर उठावं लागत नाही. They don't have to get up early. त्यांना लवकर उठावं लागत नाही. Rahul doesn't have to get up early. इथे येईल Rahul doesn't have to get up early. राहुलला लवकर उठावं लागत नाही. समजतंय? क्लिअर आहे? मला खोटं बोलावं लागत नाही. I don't have to speak lie. किंवा I don't have to lie. ओके, नकारात्मक वाक्य आहे. मला खोटं बोलावं लागत नाही. I don't have to lie. तुम्हाला खोटं बोलावं लागत नाही. You don't have to lie. आम्हाला खोटं बोलावं लागत नाही. We don't have to lie. त्याला खोटं बोलावं लागत नाही. She doesn't have to lie. तिला खोटं बोलावं लागत नाही. She doesn't have to lie.
त्याला खोटं बोलावं लागत नाही. इट डझंट हॅव टू लाय. त्यांना खोटं बोलावं लागत नाही. दे डोंट हॅव टू लाय. राहुलला खोटं बोलावं लागत नाही. राहुल डझंट हॅव टू लाय. समजते वाक्यरचना कळाले? समजायले? क्लिअर आहे? ओके. निगेटिव्ह सेंटेन्स समजलाय? निगेटिव्ह सेंटेन्स समजलंय का? ओके. चला तर मग आता तिसरा प्रकार आपण पाहूया, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. ओके. चल लक्ष द्या. पुढचा प्रकार इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. लक्ष द्यायचं. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्यरचना. प्रश्नार्थक वाक्यरचना फॉर्म्युला आहे आपल्या समोर. डू ऑब्लिक डज वापरायचं आहे, प्लस यस प्लस हॅव टू प्लस V1 प्लस O प्लस RS आणि क्वेश्चन मार्क. ओके. आता प्रश्नार्थक वाक्यरचना आहे. तुम्हाला लवकर उठावं लागतं का? आपण बोलत असतो. तुला लवकर उठावं लागतं का? तुला व्यायाम करावं लागतं का? तुला शाळेला जावं लागतं का? ओके. जेव्हा या वाक्यरचना आपण बोलत असतो तेव्हा काय करायचं तुम्हाला? या इंट्रॅगेटिव्हचा वापर करायचा. ओके. चला वाक्यरचना बघूया आपण. डू आय हॅव टू कुक. डू आय हॅव टू कुक. मला स्वयंपाक करावा लागतो का? डू आय हॅव टू कुक. मला स्वयंपाक करावा लागतो का? मला स्वयंपाक करावा लागतं का? डू आय हॅव टू कुक. मला स्वयंपाक करावा लागतं का? डू यू हॅव टू कुक. तुम्हाला स्वयंपाक करावा लागतं का? डू यू हॅव टू कुक. तुम्हाला स्वयंपाक करावा लागतं का? पुढे आहे डू वी हॅव टू कुक. डू वी हॅव टू कुक. आम्हाला स्वयंपाक करावं लागतं का? ओके. पुढे आहे डज. डज ही हॅव टू कुक. म्हणजे त्याला स्वयंपाक करावं लागतं का? पुढे डज शी हॅव टू. डज शी हॅव टू कुक. तिला स्वयंपाक करावा लागतो का? पुढचं वाक्य आहे आपल्या समोर. डज इट हॅव टू कुक. त्याला स्वयंपाक करावा लागतो का? आणि पुढचं आहे वाक्य सॉरी डू दे हॅव टू कुक. म्हणजे त्यांना स्वयंपाक करावा लागतो का? पुढे आहे डज राहुल have to. Does Rahul have to cook? Does Rahul have to cook? राहुलला स्वयंपाक करावा लागतो का? समजतंय? वाक्यरचना कळाले? ओके. आपण डज कुठं वापरलंय? ही शी इट याच्यासाठी आपण डज वापरलोय. कळाले? आणि राहुल साठी डज वापरलोय. बाकी फॉर्म्युला समजला तुम्हाला. डू आणि डज कधी वापरायचं? डज जर थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर डज वापरायचं आहे. तर ते पुरुषी एकवचनी करता असेल तर डज वापरा. क्लियर आहे? सब्जेक्ट घ्या, हॅव टू घ्या, V1 ऑब्जेक्ट RS क्वेश्चन मार्क. क्लियर आहे? वाक्यरचना कळालं? ओके. समजले? त्यांना दररोज तेथे जावं लागतं का? समजते? ओके. तुम्हाला अभ्यास करावा लागतो का? तुम्हाला या वाक्यरचना पाहायचं. कळालंय? आता आपण पुढचा प्रकार बघू. निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स याला काय म्हणायचं मराठीमध्ये? नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. काय म्हणायचं? नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. आता याचा फॉर्म्युला आपण पाहूया. बघा लक्ष द्या इकडे बोर्डाकडे. फॉर्म्युला बघा. वाक्याच्या सुरुवातीला येईल डोंट ऑब्लिक डझंट. डोंट ऑब्लिक डझंट प्लस
यस प्लस have to प्लस V1 ऑब्जेक्ट आणि RS आणि क्वेश्चन मार्क. ओके, फॉर्म्युला बघा. डोंट किंवा डझंट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. डझंट कुठं वापरायचं माहिती आहे का? हो. यस हॅव टू V1 ऑब्जेक्ट RS आणि क्वेश्चन मार्क. क्लियर आहे? चलो पुढे बघा. आता वाक्यरचना बघूया आपण कशा पद्धतीने होतं. डोंट आय हॅव टू स्पीक इंग्लिश. डोंट आय हॅव टू स्पीक इंग्लिश. डोंट आय हॅव टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजीमध्ये बोलावं लागत नाही का? किंवा मला इंग्रजी बोलावं लागत नाही का? मला इंग्रजी बोलावं लागत नाही का? मला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट आय हॅव टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलावं लागत नाही का? पुढचं वाक्य बघूयात आपण. डोंट यू हॅव टू स्पीक. डोंट यू हॅव टू स्पीक इंग्लिश. डोंट यू हॅव टू स्पीक इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? पुढचं वाक्य आहे डोंट वी हॅव टू. डोंट वी हॅव टू स्पीक इंग्लिश. आम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट वी हॅव टू स्पीक इंग्लिश. आम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट ही हॅव टू. डझंट ही हॅव टू स्पीक इंग्लिश. त्याला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट ही हॅव टू स्पीक इंग्लिश. त्याला इंग्रजी बोलावं लागत नाही का? पुढे डझंट शी हॅव टू. डझंट शी हॅव टू स्पीक इंग्लिश. तिला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट शी हॅव टू स्पीक इंग्लिश. तिला इंग्रजी बोलावं लागत नाही का? पुढचं वाक्य आहे डोंट डझंट वापर. डझंट इट हॅव टू. डझंट इट हॅव टू स्पीक इंग्लिश. त्याला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट they have to. Don't they have to speak English. त्यांना इंग्रजी बोलावं लागत नाही का? पुढचं वाक्य आहे doesn't राहुल have to. doesn't राहुल have to speak English. राहुलला इंग्रजी बोलावं लागत नाही का? समजतंय? ओके. डोंट आय हॅव टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट यू हॅव टू स्पीक इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट वी हॅव टू स्पीक इंग्लिश. आम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट ही हॅव टू स्पीक इंग्लिश. त्याला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट शी हॅव टू स्पीक इंग्लिश. तिला इंग्रजी बोलावं लागत नाही का? ओके. डझंट इट हॅव टू स्पीक इंग्लिश. त्याला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट दे हॅव टू स्पीक इंग्लिश. त्यांना इंग्रजी बोलावं लागत नाही का? डझंट राहुल हॅव टू स्पीक इंग्लिश. राहुलला इंग्रजी बोलावं लागत नाही. समजतंय? अफर्मेटिव्ह कळाले, इंटरॅक्टिव्ह कळाले, निगेटिव्ह कळाले, निगेटिव्ह इंटरॅक्टिव्ह कळाले. आता आपण WH इंटरॅक्टिव्ह सेंटेन्सेस बघूया. चला आता बघूयात आपण WH इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्यरचना. समजतंय? चला पाहूयात आपण. बघा WH इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं WH प्रश्नार्थक वाक्यरचना. फॉर्म्युला बघूयात आपण. बघा बोर्डाकडे लक्ष द्या. WH घ्या. डू ऑब्लिक डजचा वापर करा. प्लस यस प्लस हॅव टू प्लस V1 प्लस O प्लस RS
आणि क्वेश्चन मार्क. ओके, चला वाक्य रचना पाहूयात आपण. आता यामध्ये when do I have to come, when do I have to come, मला केव्हा यावं लागतं, मला केव्हा यावं लागतं. when do I have to come, मला केव्हा यावं लागतं. when do you have to come, when do you have to come, when do you have to come, तुम्हाला केव्हा यावं लागतं. पुढे when do we have to come, आम्हाला केव्हा यावं लागतं. when does he have to come, त्याला केव्हा यावं लागतं. when does she have to come, when does she have to come. ओके, तिला केव्हा यावं लागतं. when does it have to come, त्याला केव्हा यावं लागतं. when do they have to come, त्यांना केव्हा यावं लागतं. when does राहुल have to come, राहुलला केव्हा यावं लागतं. ओके, अशा प्रकारच्या वाक्यरचना. तुम्हाला खोटं का बोलावं लागतं. why do you have to lie, तुम्हाला इंग्रजीमध्ये का बोलावं लागतं. why do you have to speak English, समजतंय, कळलं. या प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा आहे. समजलंय. या वाक्यरचना कळाल्या सर्वांना. चलो, आता पुढचा प्रकार आहे आपला 6वा प्रकार, WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, थोडंसं बघा, लक्ष द्या बोर्डाकडे बघा. पुढचा प्रकार आहे आपला WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इथं लिहितो मी. 6वा प्रकार आहे आपला WH निगेटिव्ह, लक्ष द्यायचं बोर्डाकडे, WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. याला म्हणायचं WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, WH नकारार्थी प्रश्नार्थक फॉर्म्युला पाहूयात आपल्याला समोर बघा. WH प्लस don't oblique doesn't plus yes plus have to plus V1 plus O plus RS आणि क्वेश्चन मार्क. ओके, चल पुढे आता why don't I have to study, why don't I have to study, मला अभ्यास का करावा लागत नाही. मला अभ्यास का करावं लागत नाही. मला अभ्यास का करावं लागत नाही. मला अभ्यास का करावं लागत नाही. ओके, I don't have to study. Why don't I have to study? मला अभ्यास का करावा लागत नाही. Why don't you have to study? पुढचं वाक्य पाहूयात आपण. Why don't you have to study? Why don't you have to study? तुम्हाला अभ्यास का करावा लागत नाही. आता doesn't कुठं वापरायचं माहिती आहे. Why doesn't he have to study? त्याला अभ्यास का करावा लागत नाही. Why doesn't she have to study? तिला अभ्यास का करावा लागत नाही. Why don't they have to study? त्यांना अभ्यास का करावा लागत नाही. Why doesn't Rahul have to study? राहुलला अभ्यास का करावा लागत नाही. समजतंय, क्लिअर आहे. आपण 6 प्रकारच्या वाक्यरचना बघितलोय. आपण 6 प्रकारच्या वाक्यरचना पाहिलेलो आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितलं आपण. कसं होईल वाक्य. मला पुस्तक वाचावं लागतं. आय हॅव टू रीड अ बुक. मला पुस्तक वाचावं लागत नाही. आय डोंट हॅव टू रीड अ बुक. तुम्हाला पुस्तक वाचावं लागतं का. डू यू हॅव टू रीड अ बुक. तुम्हाला पुस्तक वाचावं लागत नाही का. नॉट यू हॅव टू रीड अ बुक.
तुम्हाला कोणतं पुस्तक वाचावं लागतं? विच बुक डू यू हॅव टू रीड? तुम्हाला पुस्तक का वाचावं लागत नाही? व्हाय डोंट यू हॅव टू रीड अ बुक? समजतंय? कळलं? मला इंग्रजी बोलावं लागतं, आय हॅव टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलावं लागत नाही, आय डोंट हॅव टू स्पीक इंग्लिश. तुम्हाला इंग्रजी बोलावं लागतं का? डू यू हॅव टू स्पीक इंग्लिश? तुम्हाला इंग्रजी बोलावं लागत नाही का? डोंट यू हॅव टू स्पीक इंग्लिश? तुम्हाला कोणती भाषा बोलावी लागते? विच लँग्वेज डू यू हॅव टू स्पीक? तुम्हाला इंग्रजी का बोलावं लागत नाही? व्हाय डोंट यू हॅव टू स्पीक इंग्लिश? कळलंय? मला दररोज शाळेला जावं लागतं, आय हॅव टू गो टू स्कूल डेली. मला दररोज शाळेला जावं लागत नाही, आय डोंट हॅव टू गो टू स्कूल डेली. तुम्हाला दररोज शाळेला जावं लागतं का? डू यू हॅव टू गो टू स्कूल डेली? तुम्हाला दररोज शाळेला जावं लागत नाही का? डोंट यू हॅव टू गो टू स्कूल डेली? तुम्हाला कोठे जावं लागतं? वेअर डू यू हॅव टू गो? तुम्हाला शाळेला का जावं लागत नाही? व्हाय डोंट यू हॅव टू गो टू स्कूल? समजतंय? क्लिअर आहे सर्वांना? हॅव टू टॉपिक समजलाय? समजलाय हॅव टू? आपण हॅव टू टॉपिक वरती पुढे वाक्यरचना जे आहे ते प्रॅक्टिस सुद्धा आपण घेणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिसचे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला दिले जातील. क्लिअर आहे सर्वांना? आपण उद्या पुढचा टॉपिक पाहूया. क्लिअर आहे? चलो.